आई वडिलांच्या घरी राहिल्याने मुलीला कोणते पाप लागते? नमस्कार मित्रांनो, एकदा माता पार्वती पृथ्वीवर प्रवास केल्यानंतर भगवान शंकराकडे आली आणि म्हणाली, हे भगवान, आज मी पृथ्वीवर प्रवास करत होते तेव्हा मी पाहिले की काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी दीर्घकाळ राहत होत्या, तर पूर्वीच्या काळात लहान वयातच मुलीचे लग्न होत होते आणि तेव्हापासून ते नव्याच्या घरी राहायला जात असत। आणि मी एक विचित्र प्रकार पाहिला आहे की लग्नानंतरही अनेक मुली त्यांच्या वडिलांच्या घरी दीर्घकाळ आणि वारंवार, तसेच मुलीने वडिलांच्या घरी जास्त काळ राहणे योग्य आहे की नाही? मुलगी कोणत्या वयात लग्नास पात्र आहे आणि लग्नानंतर वडिलांच्या घरी राहिल्याने कोणते पाप लागते? हे भगवान, तुम्ही या जगाचे सत्य आहात आणि तुम्हीच शेवट आहात। तेव्हा भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे देवी, आज तू विचारलेले प्रश्न समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आज मी या सर्व प्रश्नांची उत्तरे एका सत्य घटनेच्या माध्यमातून देत आहे। ही कथा माझ्या भगवान श्रीकृष्ण यांच्या द्वापार युगातील आहे। हे देवी पार्वती, जो कोणी ही कथा ऐकेल आणि ती इतरांना देखील सांगेल, मी त्याच्या 100 पापांना क्षमा करतो आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती अनंतकाळपर्यंत माझीच राहते। तेव्हा माता पार्वती म्हणते, हे भगवान, मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन, कृपया ही कथा सांगण्यास सुरुवात करा। तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी, ही 28व्या द्वापार युगाची घटना आहे। यदु कुळातील महान योद्धा उग्रसेनच्या ठिकाणी घडलेल्या घटनेचे मी भूतकाळाच्या रूपात वर्णन करीन। मथुरा नावाचे नगर होते, तिथे उग्रसेन नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता। तो शत्रूंवर विजय मिळवणारा, सर्व धर्मांचा जाणकार, आपल्या प्रजेचा रक्षक आणि अत्यंत सद्गुणी राजा होता। राजा उग्रसेन धार्मिकतेने राज्य चालवत असे आणि आपल्या प्रजेचे पालन करीत असे। त्या काळी विदर्भातील परमपवित्र देशात सत्यकेतू नावाचा एक पराक्रमी राजा राहत होता। त्यांना मायावती नावाची मुलगी होती। ती सत्यधर्माची अनुयायी, अतिशय सुंदर, सदाचारी आणि चारित्र्य संपन्न होती। मथुरेचा राजा उग्रसेनने त्या सुंदर नेत्रांना विचारले, जी खूप सुंदर होती, आणि मथुरेचा राजा उग्रसेनने मायावती सोबत लग्न केले। तिच्या प्रेमाने राजा मंत्रमुग्ध झाला। राजा आपल्या जीवापेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करू लागला। मायावतीला सोडून ते जेवण सुद्धा करत नव्हते। अशा प्रकारे दोघांचाही वेळ अगदी आनंदाने निघून जात होता। काही काळानंतर विदर्भाचा राजा सत्यकेतू याला आपली कन्या मायावतीची आठवण आली आणि तिची आई देखील तिला पाहून शकल्यामुळे खूप दुःखी झाली। मग त्यांनी एके दिवशी मथुरेचा राजा उग्रसेन याच्याकडे आपल्या कन्येची विचारपूस करण्यासाठी काही दूत पाठवले। राजा सत्यकेतू यांचे दूत राजा उग्रसेनला आदराने म्हणाले, महाराज, विदर्भाचा राजा सत्यकेतू यांना राजकुमारी मायावतीला म्हणजेच त्यांच्या मुलीला भेटायचे आहे। जेव्हा राजा उग्रसेनने दूतांकडून हे ऐकले तेव्हा तो देखील आनंदी झाला, कारण त्याची देखील इच्छा होती की राणी मायावतींनी आपल्या वडिलांच्या ठिकाणी काही दिवस विश्रांतीसाठी जावे। मग आपुलकीने आणि उदारतेने त्यांनी पत्नी मायावती यांना विदर्भाच्या राजाकडे पाठवले। पतीने पाठवल्यानंतर मायावती मोठ्या आनंदात आई वडिलांच्या घरी आल्या। तेथे पोहोचल्यानंतर महाराज सत्यकेतू त्यांच्या आगमनाने खूप आनंदित झाले। राणी मायावतींना तिथे आनंद वाटला। राणी मायावती आपल्या मैत्रिणींसोबत मंत्रमुग्ध होऊन तिथे फिरू लागल्या। पूर्वीप्रमाणेच ती घर, जंगल, तलाव, राज्य अशा सर्वत्र ठिकाणी फिरू लागली, कारण लग्नानंतर ती पहिल्यांदाच वडिलांच्या घरी आली होती। इथे आल्यानंतर ती पुन्हा मुलगी झाली। त्यानंतर काही दिवस उलटून गेल्यावर ती विसरली की तिचे लग्न झाले आहे। त्याच्या वागण्यात आता लज्जा किंवा कोणताही संकोच नव्हता। तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी, एकेकाळी राणी मायावती आपल्या मैत्रिणींसह एका सुंदर पर्वतावर फिरायला गेली होती। तेथे केळीच्या बागेने सुशोभित असे एक रमणीय वन दिसले। तेथे फुलांचा झराही होता। तेव्हा राजकुमारी मायावतींनी पाहिले की एका बाजूला इतका सुंदर पर्वत आहे, दुसऱ्या बाजूला सुंदर जंगल आहे आणि मध्यभागी सर्वतभद्र नावाचे स्वच्छ पाण्याने भरलेले तलाव आहे। मायावती लहान मुलीसारखी ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळू लागली। हे जग विसरून ते सर्व खेळात मग्न झाले। मग ती तलावात उतरली
आणि हस्तखेळत जलक्रीडा करू लागली. त्याच वेळी कुबेराचा सेवक गोबल नावाचा राक्षस आकाशातून प्रवास करत होता. मग त्याच वेळी त्यांची नजर निर्भयपणे पोहत असलेल्या विदर्भाची सुंदर राजकुमारी मायावती यांच्यावर पडली. गोबल यांच्याकडे दैवी शक्ती असल्यामुळे त्यांना निश्चितपणे माहित होते की ही विदर्भाच्या राजाची कन्या आणि महाराज उग्रसेनची प्रिय पत्नी आहे. मग तो मनात म्हणू लागला की मायावती ही पतिव्रता असल्यामुळे ती आत्मबळाने सुरक्षित आहे. हिला साध्य करणे कोणत्याही पुरुषाला फार कठीण आहे. तिचा नवरा उग्रसेन हा फारच मूर्ख माणूस आहे ज्याने इतक्या सुंदर बायकोला माहेरी पाठवले. गोबल राक्षसाच्या मनात मायावती बद्दल ईर्ष्या निर्माण झाली. गोबल विचार करू लागला की मला तिच्याकडे जायचे आहे. मी तिच्याकडे कसे जाऊ आणि मी तिचा कसा उपभोग करू. भगवान शिव म्हणतात, हे देवी, राजकुमारी मायावतींच्या सौंदर्याने दानव मोहित झाला आणि विचारात पडला. आणि मग त्याने एक निर्णय घेतला. मग तो राक्षस गोबल याने महाराज उग्रसेनचे मायावी रूप धारण केले. तेच शरीराचे अवयव, तेच कपडे, तेच वेश आणि त्याच अवस्थेत तो पूर्णपणे राजा उग्रसेन यांचे रूप धारण करून तो पर्वताच्या शिखरावर उतरला. आणि नंतर अशोक वृक्षाच्या सावलीत एका खडकावर बसून त्याने संगीतमय गीते गायली. मैत्रिणींमध्ये बसलेल्या सुंदर मायावतींनीही ते गोड गाणे उत्कृष्ट आवाजात ऐकले. ती विचार करू लागली की इतकं सुंदर गाणं कोण गातंय. राजकुमारी मायावती यांना त्याला भेटण्याची तीव्र इच्छा होती. तिने तिच्या मैत्रिणींसोबत जाऊन पाहिले. तेव्हा अशोकाच्या सावलीत एक सुंदर आणि भव्य पुरुष बसला होता. तो महाराज उग्रसेन सारखा दिसत होता. भगवान शिव म्हणतात, हे देवी, साक्षात तो राजाच्या वेशातला नीच राक्षस गोबल होता. राजकुमारी मायावती विचार करू लागल्या की माझा स्वामी मथुरेचा राजा आपले राज्य सोडून इतक्या दूर कधी आणि कसा आला. ती असा विचार करत असतानाच त्या पापी दानवाने स्वतःहून हाक मारली, ये प्रिये, तुझ्याशिवाय हे जीवन जगणे मला अशक्य झाले आहे, म्हणून मी तुला सोडून कुठेही राहू शकत नाही. जेव्हा आपल्या पतीच्या रूपातील राक्षसाने हे सांगितले तेव्हा राजकुमारी मायावती थोडी लाजून त्याच्या समोर गेली. तो दानव तिचा हात धरून तिला एका निर्जन स्थळी नेले आणि तिचा वापर केला. महाराज उग्रसेनच्या गुप्त भागामध्ये काही विशेष चिन्ह होते जे मायावतीला त्या पुरुषात दिसले नाही. त्यामुळे राजकुमारी मायावतींनी स्वतःची काळजी घेतली. पण या घटनेमुळे तो दुष्ट राक्षस गोबल खूप रागावला. मायावती म्हणाली, अरे, मला लवकर सांग की तू कोण आहेस. तुझा आकार राक्षसासारखा आहे. तू पापी आणि क्रूर आहेस. असे बोलून मायावतींचे डोळे पश्चातापाने भरून आले. ती त्याला शाप देण्यास तयार झाली आणि म्हणाली, हे दुष्ट आत्म्या, माझ्या पतीच्या रूपात येऊन तू माझी फसवणूक केली आहेस आणि या धार्मिक शरीराला अपवित्र केले आहेस. तू माझ्या चांगल्या पतिस्वभावाचा नाश केला आहेस. मी तुला कठोर शाप देणार आहे. राजकुमारी मायावतींचे म्हणणे ऐकून राक्षस गोबल म्हणाला, हे पतिव्रता स्त्री, भगवान विष्णू आणि श्रेष्ठ ब्राह्मणाच्या भीतीने सर्व राक्षस पळून जातात आणि मी या पृथ्वीतलावर फक्त राक्षस धर्मानुसार फिरत आहे. आधी माझ्या गुन्ह्याचा विचार कर आणि कोणत्या गुन्ह्यावर तुम्ही मला शाप देत आहे. तेव्हा राजकुमारी मायावती म्हणाल्या, हे पापी राक्षस, मी एक संत आणि माझ्या पतीची भक्त आहे. माझ्या मनात फक्त माझ्या पतीचीच इच्छा आहे. मी नेहमी त्याच्यासाठी तपश्चर्या करते. मी माझ्या धर्माच्या मार्गावर वसलेली आहे. पण भ्रम निर्माण करून तू माझी संपत्ती आणि मला सुद्धा नष्ट केले आहेस. म्हणून हे दुष्ट राक्षस, मी तुझाही नाश करीन. तेव्हा गोबल राक्षस म्हणाला, हे राजकने, तुला योग्य वाटले तर हे लक्षपूर्वक ऐक. मी फक्त धर्माबद्दल बोलत आहे. जी स्त्री आपल्या पतीची रोज मनाने, वाणीने आणि कामाने सेवा करते तिलाही पती संतुष्ट झाल्यावर समाधानाचा अनुभव येतो. पती रागावलेला असला तर ती त्यालाही सोडत नाही. ती त्याच्या दोषांकडे आणि गुन्ह्यांकडे लक्ष देत नाही आणि आपल्या पतीच्या सर्व कामात पुढे राहते. त्या स्त्रीला तिच्या पतीची एकनिष्ठ म्हणतात. जर स्त्रीला या जगात आपले कल्याण करायचे असेल तर तिने पतीत, आजारी, अपंग, कुष्ठरोगी, सर्व धर्मविरहित आणि पापी असलेल्या पतीचा त्याग करू नये. जी आपल्या पतीला सोडून
इतर कार्यात आपले मन समर्पित करते तिला व्यभिचारिणी मानले जाते, जगातील सर्व धर्मांपासून बहिष्कृत केले जाते. भगवान शिव म्हणतात, हे देवी. पुढे गोबल दानव म्हणतात की मला धर्माचे ज्ञान हे वेद आणि शास्त्रामधून आणि माझ्या गुरूंकडून मिळालेले आहे. संसाराचा त्याग करून पतीची सेवा सोडून इकडे का आलीस? इतके होऊनही तू तुझ्याच तोंडून म्हणतेस की मी माझ्या नव्याची भक्त आहे. तुमच्या या कृतीमुळे तुमच्या पतीच्या व्रताचा थोडासा अंशही तुमच्यात दिसत नाही. तू सर्व भय सोडून पर्वत आणि जंगलात मग्न होऊन भटकत आहेस. म्हणूनच तू पापी आहेस. तुला ही मोठी शिक्षा देऊन मी तुला सरळ मार्गावर आणले आहे. आता तुम्ही असे दुष्कृत्य पुन्हा कधीही करू शकत नाही. मला सांग, तू तुझ्या नव्याला सोडून इथे का आलीस? हा शृंगार, हे दागिने आणि हा सुंदर पोशाख घालून तू का उभी आहेस? पापिनी, मला सांग, तू हे सर्व का आणि कोणासाठी केले आहेस? तुझा नवरा कुठे आहे? जी बाई माझ्यासमोर व्यभिचारी बाईसारखी वागते, तू सध्या तुझ्या पतीपासून 400 मैल दूर आहेस. तुला आपल्या पतीला देव मानण्याची भावना कुठे आहे? तू पापी आहेस. तुला लाज वाटत नाही का? तुला काय मला माझ्या वागण्याची घृणा वाटत आहे? तू काय माझ्यासमोर बोलतेस? तुझ्या तपश्चर्येचा प्रभाव कुठे आहे? आज तुझे सामर्थ्य आणि पराक्रम कुठे आहे? तेव्हा राजकुमारी मायावती म्हणाल्या, हे तुच्छ राक्षस, नीट ऐक. प्रेमापोटी माझ्या वडिलांनी मला माझ्या पतीच्या घरातून बोलावले आहे. यात पाप कुठे आहे? वासना, लोभ, आसक्ती आणि भीतीमुळे मी माझ्या पतीला सोडले नाही. मी माझ्या पतीला विसरलेले नाही. तू मला फसवून माझ्या पतीचे रूप धारण करून मला दगा दिला आहे. तेव्हा तो राक्षस म्हणाला, मायावती, माझे हे बोल नेहमी लक्षात ठेव. आंधळ्यांना काहीच दिसत नाही. धर्माच्या दृष्टीने तू दृष्टीहीन आहेस. मग तू मला इथे कसे ओळखू शकशील? तुझा नवरा एवढ्या लांब कधीच येऊ शकणार नाही हे तुला माहित आहे. तरीही तू माझ्याशी नाते निर्माण केले. जेव्हा तुला तुझ्या वडिलांच्या घरी येण्याची भावना निर्माण झाली, त्याच वेळी आपण आपल्या पतीच्या भावना सोडल्यात आणि त्याच्या लक्षापासून मुक्त झालात. आपल्या पतीचा सत विचार करणे हाच स्त्रियांचा धर्म आहे आणि तो तुझ्याकडून नष्ट झाला आहे. मग तू स्वतःला तुझ्या पतीची भक्त का म्हणतेस? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी. राक्षस गोबलचे शब्द ऐकून राजकुमारी मायावती जमिनीवर बसल्या. त्याच्या मनात प्रचंड दुःख होत होते. तेव्हा गोबल राक्षस म्हणाला, हे राजकन्ये, मी तुझ्या पोटी एका पुत्रास जन्म देईन, जो माझे वीर्य प्रक्षेपित करेल. असे बोलून गोबल राक्षस तेथून निघून गेला. भगवान शिव म्हणतात, हे देवी. गोबल हा ज्ञानी राक्षस होता, परंतु तो अत्यंत दुष्ट आणि पापी होता. त्यांच्या जाण्यानंतर राजकुमारी मायावती खूप दुःखी झाल्या आणि रडू लागल्या. तिचे रडणे ऐकून तिच्या मैत्रिणी धावत तिच्याकडे आल्या आणि विचारले, राजकन्या, तू का रडतेस? मथुरेचे राजा महाराज उग्रसेन कुठे गेले? प्रचंड दुःखाने रडत राजकुमारी मायावती यांनी आपली कशी फसवणूक झाली याची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर सर्व मैत्रिणी तिला तिच्या वडिलांच्या घरी घेऊन गेल्या. त्यावेळी ती दुःखाने थरथरत होती. तिच्या मैत्रिणींनी संपूर्ण घटना राजकुमारी मायावती यांच्या आईला सांगितली. हे ऐकताच राणी आपल्या पतीच्या वाड्यात गेली आणि राजाला आपल्या मुलीची संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून महाराज सत्यकेतूलाही खूप वाईट वाटले. त्याने मुलीला काही लोकांसह मथुरेत तिच्या पतीच्या घरी परत पाठवले. मायावती येताना पाहून राजा उग्रसेनला खूप आनंद झाला. तो राणीला पुन्हा पुन्हा म्हणू लागला, हे प्रिये, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही लवकर परत आलात हे चांगले आहे. हे मायावती, तुझा सदाचार, नम्रता, सत्य आणि तुझ्या पतीप्रती भक्ती इत्यादी गुणांमुळे तू मला खूप प्रिय वाटतेस. हे आपल्या प्रिय पत्नी मायावती हिला सांगू लागले. परंतु मायावती या फार दुखी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. काही दिवसानंतर मायावती ही गर्भवती राहिली आणि सर्वांना भयभीत करणारा तिच्या पोटात वाढणारी गर्भधारणा दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या गर्भधारणेचे कारण फक्त मायावतींनाच माहीत होते. मायावतींना आपल्या पोटात वाढणाऱ्या गर्भाची रात्रंदिवस काळजी वाटत होती. 10 वर्षे गर्भ वाढत राहिला. त्यानंतर एके दिवशी त्याचा जन्म झाला.
आणि तिने एका मुलाला म्हणजेच कंसाला जन्म दिला. मग त्याला भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, तो अतिशय तेजस्वी आणि शक्तिशाली कंस दुष्ट लोकांना त्रास देणारा होता, ज्याच्या भीतीने तिन्ही लोकांचा थरकाप उडाला. काही काळानंतर दुष्ट कंसाचा भगवान श्रीकृष्णाच्या हातून त्याचा वध झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. तेव्हा देवी पार्वती म्हणते, हे भगवान, भविष्यात अशा घटना घडणार आहेत, हे मी पण ऐकले आहे. हे देवी, मी तुला जे काही सांगितले आहे हे सर्व पुराणांचे निश्चित मत आहे. त्यामुळे वडिलांनी मुलीला घरी ठेवण्याचा मोह आवरू नये. भगवान शिव म्हणतात, हे देवी, आता मी तुला कुवारी कन्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. कोणतीही मुलगी तारुण्यावस्थेत आल्यावर ती लग्नासाठी पात्र ठरते आणि पालकांनी योग्य वर निवडून त्याच्याशी लग्न लावून द्यावे. तिला कधीही जास्त काळ घरात ठेवू नये. तिचे पालनपोषण तिच्या पतीच्या घरी होणे योग्य आहे. तिथे राहून तिने भक्तीतून उत्तम गुण शिकते आणि पतीची सेवा करते. त्यामुळे कुळाची कीर्ती वाढते आणि वडीलही आनंदी जीवन जगतात. सासरच्या घरी राहून तिने पाप केले तर त्यामुळे पतीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तेथे सदाचारी राहून तिला पुत्रांसह सदैव समृद्धी प्राप्त होते. मुलीच्या चांगल्या गुणांमुळे वडिलांची कीर्ती वाढते आणि दोन्ही कुळांचे पूर्वज तृप्त होऊन आशीर्वाद देतात. हे देवी, मुलीला सुनेसोबतही घरात ठेवू नये. असे केल्याने त्या माणसाच्या आज्ञेचा आदर कालांतराने कमी होत जातो आणि त्यालाही ते जाणवतं. जेव्हा मुलगी विवाहयोग्य होते त्यामुळे अनोळखी लोक त्याच्याकडे वाईट नजर टाकू लागतात. त्यापूर्वी मुलीचे लग्न करावे लागते. तरुण मुलीला तिच्या वडिलांच्या घरी ठेवणे म्हणजे चोरांमध्ये खजिना भरून ठेवण्यासारखे आहे आणि त्या स्त्रीचा दागिना आणि तिच्या वडिलांचा सन्मान म्हणजे त्या मुलीचा आदर, जी नेहमी सुरक्षित ठेवली पाहिजे. कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीपासून कधीही दूर राहू नये. जास्त वेळ वडिलांच्या घरात राहणे हेही पाप आहे. भक्त स्त्रीचे स्थान हे सदैव पतीच्या चरणी असले पाहिजे आणि पतीसाठी पत्नीचे स्थान नेहमी हृदयात असावे. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आता मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे भगवान, आज मी धन्य झाले आहे, ज्याने माझ्या मनातील सर्व प्रश्न दूर केले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.